श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. कुलदेवत श्री पांडुरंग रुक्मिणी नमः. कुलस्वामिनी श्री जगदंबा भवानी. सद्गुरु स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक यांच्या साक्षीने सर्वांना नमन करून मी माझ्या केस गावामध्ये आज वर्षाअखेर फाल्गुन वद्य अमावस्या हा आपला हिंदू धर्माप्रमाणेचा शेवटचा दिवस. या दिवशी उद्यापासून होणाऱ्या चैत्र पाडवा या शुभदिनाला माझ्या हार्दिक सर्व स्वामी भक्तांना आणि सर्व जणांना शुभचिंतन. हे केसगाव ज्या ठिकाणी मी राहतो हे प्रथम मोगलाईमध्ये होतं. मोगलाई म्हणजे निजाम सरकारच्या अखत्यारीमधलं हे गाव होतं. हे जहागिरीचं गाव होतं. या ठिकाणी फार मोठा परिवार आमचा केसकर स्वामी भक्तांचा होता. केसकर स्वामी भक्त कसे होते तर या ठिकाणी आमचा मूळ इतिहास असा आहे की आमचे हे केसकर देशपांडे मूळचे हे पंढरपूर येथील नाशिकचे होते. नाशिकहून त्यांच्या परिवारातील एक दाम्पत्य पंढरपुरी आले आणि ते रुक्मिणी पांडुरंगाच्या सेवेमध्ये राहिले. त्यानंतर तो ब्राह्मण जो आहे तो फार कडवा ब्राह्मण होता आणि त्याला एक इच्छा प्राप्त झाली की आपण तीर्थयात्रा करावी. पूर्वी काय होतं, तीर्थयात्रा म्हणजे की काशी यात्रा केली म्हणजे चारधाम यात्रा केल्यासारखं होतं. आता चारधाम यात्रा होती पण पूर्वी हे होतं की काशी गया वगैरे प्रयाग ही ठिकाणची यात्रा केली की या ठिकाणी की सर्व पुण्य पदरी पडतं असा एक समज होता. त्या दृष्टिकोनातून हा ब्राह्मण आपल्या पत्नीसह दर कोस दुकान त्यावेळेस काही कुठल्या वाहनांची सोय नव्हती. दर कोस दोर मुक्काम करीत करीत ते केजकडं प्रयाण केलं त्यांनी. केज म्हणजे हे आपल्या सध्याच्या मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये एक तालुक्याचं ठिकाण आहे. या ठिकाणी आल्याच्या नंतर ते धारूरला राहिले. धारूर त्यावर व्यापारपेठ फार मोठी होती. त्या व्यापारपेठेमध्ये त्यांनी जेव्हा सर्वांना सांगितलं की मी असा एक रुक्मिणी पांडुरंगाचा भक्त आहे आणि माझी एक दृढ इच्छा आहे की पत्नीसह माझी यात्रा करावी म्हणून मी यात्रा करण्यासाठी निघालो आहे. पण अडचण आलेली आहे की माझी जी पत्नी आहे ती सध्या गरोदर आहे. तिला चालण्याचा प्रवास होत नाही. तर यापुढे ती प्रसूतीची वेळ आलेली आहे. तर पुढं काय करावं या मार्गाने मी या ठिकाणी मुक्काम केला. तर सर्व पंचांना बोलवून त्यांनी त्या ब्राह्मणांच्या पत्नीच्या प्रसूतीची व्यवस्था केली. एक सुईण ठेवून दिली आणि तो बरंच ब्राह्मण पुढे पायी यात्रा करीत पुढे निघाला. ही पत्नी त्या ठिकाणी पंचांच्या सहकार्याने आणि त्या सुईणीच्या ह्याच्याप्रमाणे त्या ठिकाणी राहिली. ऐन प्रसूतीच्या वेळेस ती जी ठेवलेली सुईण होती ती सुईण निघून गेली. त्यानंतर सर्व पंच लोक अडचणीत आले आणि म्हणले आता काय करावं, म्हणजे कोणीच नाही आहे. म्हणून ते तपास करत सुटले की ही बाई कुठे गेली काय गेली. म्हणून त्यांनी सर्व परिसर धुंडून काढला. शेवटी त्याचा बाईचा पत्ता लागला नाही. तर असं परत फिरत करून वापस निराश होऊन ज्यावेळेस घरी निघाले त्यावेळेस त्यात जे एक नदीवर एक बाई धुणं धुत होती. ती धुणं त्या बाईला त्यांनी चौकशी केली की अशा प्रकारची एक बाई तू दिसली का मला जाताना वगैरे कुठं. ती म्हणजे नाही आहे. मग चिंताग्रस्त हे सर्व लोक दिसले असताना ती बाईने विचारलं की आपण सगळे चिंताग्रस्त का आहात. तेव्हा त्या बाईने त्यांना बाईला त्यांनी सांगितलं की अशाशी एक ब्राह्मणाची बाई आहे
आणि त्या बांधवाची वय प्रसूती झालेली आहे, म्हणजे प्रसूत व्हायच्या वेळ होली आहे, तिला कळा उत्पन्न झालेली आहेत. आणि आम्ही एक सुईण ठेवली होती, पण ती ऐनवेळेस निघून गेली. म्हणून आम्ही सर्व त्या बाईला हुडकत आहोत, म्हणून चिंताग्रस्त आहोत. तेव्हा ती बाई म्हणाली, तुम्ही त्याची काळजी करू नका, मी येते आणि त्या बाईचं बाळंतपण सुखरूप करते. असं म्हणून ती पंचाबरोबर आली. आल्यानंतर तिने सर्व बघितलं आणि त्या बाईनं त्या ब्राह्मण पत्नीचं बाळंतपण केलं. मुलगा झाला आणि ती परत निघून गेली. तर संध्याकाळी त्या पंचांना आणि त्या बाईला दृष्टांत झाला की स्वतः रुक्मिणी देवीने येऊन त्या बाईचं बाळंतपण केलं आणि मुलगा प्राप्त झाला. त्या मुलाचं नाव कमलाकर बुवा होतं. ते कमलाकर बुवा आणि त्यांचे वडील जो ब्राह्मण होता, हे राहणार नाशिकचे निरंतर होते. निरंतर झाल्याच्या नंतर मग ते पुन्हा वापस आले 2 वर्षानंतर जेव्हा यात्रा करून. त्यावेळेस त्यांनी आपला मुलगा चालत फिरत असताना बघितला. त्यांना फार आनंद झाला की आपली बायको, आपला झालेला मुलगा सुखरूप वगैरे आहेत म्हणून. सर्वांचे आभार मानून तो म्हणला की आता आम्हाला परवानगी द्यावी, आम्ही परत रुक्मिणी देवीच्या म्हणजे सेवेसाठी परत पंढरपूरला जातो. सर्व पंचांनी वगैरे सांगितलं किंवा हा पांडुरंगाचा प्रसाद आहे, रुक्मिणी देवीचा प्रसाद आहे, तुम्ही अशा प्रकारे तुम्ही इथून ह्याला घेऊन जाऊ नका. आमची तरी ब्राह्मणाचं घर नाही आहे, तरी तुम्हाला इथं राहू द्या, आम्ही त्याची पालन पोषण करून त्याला मोठ्या प्रकारचं आम्ही इथं शिक्षण देऊ, वैदिक शिक्षण वगैरे देऊ आम्ही, असं त्यांनी विनंती केली. त्या ब्राह्मणाने वाटलं की खरोखर आपल्या ह्या लोकांनी आपल्यावर फार मोठा उपकार केला आहे. तो कडवा होता आणि आपल्या शब्दाला पाळणारा होता. म्हणून त्यांनी सांगितलं की ठीक आहे, काही हरकत नाही आहे, मला राहू द्या. आणि तो ब्राह्मण आपल्या पत्नीला घेऊन निघाला आणि मुलाला ते ठेवलं. मुलाची वाढ होत चालली, मुलगा मोठा झाला, वयात आला. तेव्हा तिथल्या सर्व पंचांनी आपल्या अधिकारामध्ये त्या ठिकाणी शिफारस केली आणि त्यावेळेस निजाम सरकारकडून त्याला जहागिरी प्राप्त करून दिली. तेव्हापासून ही देशपांडेगिरीची जहागिरी त्या मुलाला बहाल केली. तेव्हापासून निरंतरचे देशपांडे झाले आणि त्या घराण्यामध्ये कमलाकरराव हे मूळ पुरुष. आणि त्याच्यानंतर 4 पिढ्यानंतर रघुपंत अण्णा म्हणून होते त्यांचे पंतू. ते पंतू जहागिरी सांभाळत होते. मग ते इथं केजला आले. तर हे केसकर देशपांडे परिवाराचे ते मूळ होते रंगोपंत अण्णा. ते इथं आले. ते देखील फार सात्विक बुद्धीचे होते वगैरे. ते दर पंढरपूरला 15 दिवसाची वारी करायची. घरी येऊन गेल्याबरोबर पळशी पुन्हा पाणी त्यांची तयार असायची आणि पुन्हा ती वारी तयार करायची. परत ते वारीला जायचे, असा त्यांचा नियम होता. ते वारकरी संप्रदायामध्ये होते आणि ते रंगोपंत अण्णा मोठे झाल्यानंतर त्यांचा फार मोठा परिसर झाला. त्यांची वंशावळ जी आहे ती वंशावळ फार मोठी आहे. त्यांच्या वंशावळीमध्ये ते चौथ्या ह्याच्या रंगोपंत अण्णा, त्याच्यानंतर त्यांचे जे वंशावळीचे लोक, ही संपूर्ण मी संपूर्ण वंशावळीचा अभ्यास करून वंशावळ आमच्या केस परिवाराची वंशावळ सगळं लिहून काढलेली आहे. त्याचं एक पुस्तक तयार केलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. पुढं ते ज्यावेळेस केसला आले तर त्यांचं जे ते ब्रह्मभूत म्हणून त्यांनी समाधी घेतली आणि ती इथं ह्याच्यामध्ये जहागिरीचे गाव होते, फार मोठा जहागिरी होती त्यांच्याकडं. तर त्यांची समाधी या ठिकाणी आहे. आम्ही त्यांना आजही तिथं पुण्यतिथी वगैरे आम्ही साजरी करतो. ती आमच्या जुन्या वाड्यामध्ये आहे. पुढं त्या रंगोपंतांना मुलं झाले. त्या ह्याच्यामध्ये त्यांचे नातू केशवराव देशपांडे म्हणून होते. तर केशवराव देशपांडे यांना 4 मुलं होती, 3 मुलं होती. तर ते त्याच्यातले सर्वात जास्त महारुद्रराव देशपांडे म्हणून होते आणि सर्वात मोठे असल्यामुळं जहागिरीची व्यवस्था संपूर्ण त्यांच्याकडे आली. नानासाहेब देशपांडे त्यांना म्हणत उर्फ महारुद्रराव केशवराव देशपांडे हे त्यांचे भाऊ यशवंतराव बाप्पा आणि दुसरे सोनाजी पंत, असे त्यांना 2 भाऊ होते. सोनाजी पंत हे बाजूला होते,
त्यांना कुठल्याही प्रकारचा आध्यात्मिक वगैरे अमुक तमुक असा हा वारसा त्यांना मिळाला नाही. पण यशवंत बाप्पांना त्यांना स्वामी महाराजांचा आणि नानासाहेबांचं संभाषण असल्यामुळं सात्विक बुद्धीच्या ह्याच्यामधून त्यांना हा धार्मिक वर्तेचा मान मिळाला. पुढं काही दिवसांनी त्यांची जहागिरीचे गाव जे होते त्यांचे निजाम स्टेटच्या काळामध्ये, तर त्यावेळेस निजाम स्टेटच्या काळामध्ये निजामची जे राजवट होती, शासन होतं, त्या शासनामध्ये आसफ जहा नवाब अफजल उद्दौला नाव तहिदीर यानी खान एक 1827 सन इसवी सन 1827 ते 1851 हा त्यांचा काळ होता. आणि ह्या काळामध्ये निजाम स्टेटची जहागिरी होती ती यांच्याकडं धारूर तालुक्यामधील 16 गावं आणि केस तालुक्यातील 16 गावं असा 32 गावची जहागिरीचा वाटा त्यांच्याकडं होता. त्या 32 गावच्या जहागिरीतले जे संपूर्ण शेतसारा आहे तो वसूल करायचा आणि तो खजाना जमा करायचा. तर त्या काळी पैसा वगैरे काही नव्हता. तर पैसा नव्हता तर मग धान्य रूपामध्ये लिव्ही स्वरूपामध्ये तो धान्य कोठा जमा करायचा. म्हणजे त्याची कसं होतं त्यावेळेस की ह्या सरकारमध्ये निजाम सरकारमध्ये ज्यावेळेस निजामशाही त्याच्यानंतर विजापूरची हे जे आदिलशाही विजापूरची या सरकारचं जसं निजामशाही देखील होती तर त्यांच्याकडे जसं होते मंगळवेढ्याचे जे होते दामाजी पंत, त्या दामाजी पंत त्याच्यानंतर देव मामलेदार वगैरे यांच्याकडे देखील जशी होती तशाच प्रकारचा अनुग्रह ह्या महारुद्रावांना आला. आणि त्यांनी काय केलं की हे सात्विक बुद्धीचे होते, प्रेमळ होते, रंजल्या गांजल्या लोकांचं ते काम करत होते. म्हणून एक वेळेस काय झालं की महागर्जता निर्माण झाली. संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडला, अन्न नाही, पाणी नाही वगैरे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा सर्व जहागिरीतले लोक त्यांच्याकडे आले आणि म्हणले की आता अन्न नाही, पाणी नाही वगैरे कसं काय करायचं. तर तुम्ही काय करा की तुमच्या अधिकारामध्ये आमचा शेतसारा हा वसूल करू नका, लिव्ही वसूल करू नका आणि उदार अंतःकरणाने आमच्यावर कृपा करा. तर त्यावेळेस नानासाहेब देखील उदार अंतःकरणाचे होते. त्यांनी काय केलं की महारुद्रावांनी संपूर्ण त्यांचा शेतसारा वसूल केला. काही लोकांना बरं वाटलं की बरोबर ठीक आहे बाबा ह्यांनी केलं ते, कारण हे सात्विक वृत्तीचे होते आणि रंजल्या गांजल्या लोकांची मदत करणारे होते. पण काही चुगलखोर लोक जे होते त्यांना हे मान्य नव्हतं. त्यांनी जाऊन निजाम सरकारमध्ये यांची चुगली केली की महारुद्रावांनी संपूर्ण शेतसारा वसूल केला पण तो खजाना जमा केला नाही. तर ठीक आहे म्हणले, आता काय करावं. तर मग ते तिथं जे कार्य करणारे जे लोक होते त्यांच्या जहागिरीमध्ये, तर त्यांनी काय केलं की त्यांची संपूर्ण खाजगी मालमत्ता आणि जहागिरीची मालमत्ता जप्त करून जप्ती हुकूम काढला. पुढं नानासाहेब तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की मी अशा प्रकारचं संपूर्ण मी माझ्या समाजाच्या अखत्यारीमध्ये केलेलं आहे, खरं आहे, आपली परमिशन घेतलेली नाही आहे, तरी पण मी माझ्या अधिकारामध्ये ह्यांना दिलेलं आहे आणि पुढं मागं त्यांचा मी वसूल जरी झाला नाही तर पुढं मागं त्यांचा मी पूर्ण जे नुकसान झाली ती भरपाई मी तुम्हाला देतो आणि माझी जहागिरीची जप्ती उठवावी. कुठल्याही प्रकारचं काम झालं नसताना ते परत तिथून वापस आले. त्यावेळेस देखील असे म्हणजे नजराने वगैरे अमुक तमुक द्रव्य खर्चून त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. नंतर मग पुन्हा आले, मग आपण दैवी काहीतरी उपाय करू म्हणून त्यांनी आपल्या मन हे केलं. तर त्यावेळेस बीडला रामानंद तीर्थ बीडकर महाराज म्हणून होते, ते दत्त संप्रदायाचे होते. तर त्यांच्याकडं हे नेहमी कधी असं अडचण जर पडली दैवी अडचण तर हे नानासाहेब महाराज त्यांच्याकडे जायचे, त्यांना आपली पूर्ण काय आहे याची अडचण सांगायची आणि तो त्यांनी निवारण करायचे. म्हणून ते रामानंद तीर्थ बीडकर महाराजाकडे गेले आणि आपली त्यांनी संपूर्ण परिस्थितीचा त्यांच्या ओहापोह झाला, चर्चा झाली. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुला माहिती आहे काय, म्हणले मी एक साधा माणूस आहे, कुठलीही हातात वस्तू घेतली मी सोनं करतो
तरी पण हा एक चमत्कार आहे. तर तो चमत्कार होणार नाही माझ्या हाताने. तर तुला एक मी मार्ग दाखवतो आणि तो मार्ग म्हणजे तू स्वीकारलास तर तुझं एका वेळेला कल्याण होईल आणि तुझी जी जप्ती हुकूम वगैरे जे आहे ते सगळं तुझ्या गोष्टी निरसन होत्या. म्हणून तिने सांगितलं की अक्कलकोटला प्रत्यक्ष दत्त अवतारी पुरुष आहेत, लंगोटी घातलेला संन्यासी आहे, स्वामी समर्थ या नावाने तिथं आहे. तू त्यांच्याकडे जा आणि त्यांची जर कृपा तुझ्यावर झाली तर तुला तुझं काम होईल. म्हणून त्यांनी त्यांना तशा प्रकारचे मार्गदर्शन केलं. मग त्याच्यानंतर ते अक्कलकोटला गेले. अक्कलकोटला गेल्यानंतर तिथं बघितलं की बाबा महाराजांच्या त्यावेळेस लीला चालू होत्या. मग त्यांनी म्हणलं की बाबा महाराजांचं दर्शन घ्यायचं मला, तर कुठं होईल? त्यांनी सांगितले की ते जोशीबुवा मठामध्ये आता सध्या आहेत आणि प्रसन्न वृत्तीमध्ये आहेत ते आणि तुम्ही जाऊ शकता. तर मग काय करावं? ते काही नाही म्हणले, एक श्रीफळ घेऊन जा, समोर त्यांच्या ठेवा आणि दंडवत घाला आणि तिथं आपली व्यथा त्यांना सांगा, ते काय म्हणते तर पहा. मग हे तिथं गेले श्रीफळ घेऊन, समोर ठेवून दिलं महाराजांच्या आणि साष्टांग दंडवत ज्यावेळेस घातला त्यावेळेस महाराज त्यांना म्हणाले, उठ. कारण महाराजांना 18 प्रगट जातीचं पूर्ण ज्ञान होतं, म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर होते ते, त्यांना ज्ञान होतं. मग त्याने ओळखलं की हे मोगलाईमधून आलेला माणूस आहे, ज्ञाना उर्दू भाषेचं ज्ञान असावं. म्हणून ते बोले, उठ, मेरे पास सारा कुछ काम नाही बोले, तू चारमिनार जा बोले, चारमिनार त्याला खेच छुडा के देंगे असं त्यांना वचन दिलं. मग ते उठले आणि पुन्हा दंडवत घातला आणि म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही. आजूबाजूचे त्यांचे शिष्यवृंद होता, काही ते लोक होते, त्यांनी सांगितले की तुमचं काम झालेलं आहे, महाराजांनी तुम्हाला वचन दिलं आहे, तर त्यांनी चारमिनार म्हणजे हैदराबादला जा आणि तिथं तुमचं काम होईल. तर ह्यांना संभ्रम पडला की आता मी परत अक्कलकोटहून म्हणजे हैदराबादला जर गेलो तर मी जाऊन आलेलो आहे, धन दौलत खर्च केलेली आहे, तरी माझं काम झालं नाही आहे. तरी पण आता महाराजांची आज्ञा आहे, आपण जावं. म्हणून ते परत अक्कलकोटला गेले. तर दरबारामध्ये त्यांच्या निजामशाहीच्या काळामध्ये राजे रायरायन म्हणून होते तिथं. तर ते वतनाचं काम करणारे लोक होते तिथं, अधिकारी मोठे पुरुष होते. तर आपल्या ह्या मराठवाड्यामधले 5 जिल्हे, त्याच्यानंतर इथं विदर्भातले काही जिल्हे, बिदर वगैरे, हा संपूर्ण जो निजाम स्टेटच्या ह्याच्यामध्ये अख्खा येत होता, त्याचे काही मोठे अधिकारी होते आणि त्यांच्या हातामध्ये हे काम होतं. आणि ते स्वामी भक्त होते. त्यांच्या स्वप्नात जाऊन त्यांना दृष्टांत दिला की मी असा असा केसचा नाना पाटील पाठवून देत आहे आणि त्यांना मी वचन दिलेलं आहे की तुमचं शेत सोडून देऊ म्हणून, तर त्याचं काम करून टाक, असं त्यांना दृष्टांत झाला. मग हे तिथं गेले, नानासाहेब महाराज गेले तिथं. नानासाहेब गेल्यानंतर त्यांनी सांगितले की या महारुद्रराव, तुमचं काम झालेलं आहे म्हणले, तुमची सरत जी आहे जप्त समेत केली ती तुम्हाला आम्ही सोडून दिलेली आहे आणि तुमचं शेत सोडून दिलेलं आहे, खाजगी मालमत्ता सगळं सोडून दिलेलं आहे, तुमचं काम झालेलं आहे आणि स्वामींचे तुम्ही फार मोठे सेवक आहात, म्हणून स्वामी आज्ञेप्रमाणे मी तुम्हाला एक दरबारामधली जागा देतो. म्हणून महारुद्ररावांना दरबारामध्ये एक मानाचं स्थान देण्यामध्ये आलं आणि ते परत मोठे. तर त्यांना एवढा म्हणजे अत्यानंद झाला, परमानंद झाला की एका दंडवताने जर माझं पूर्ण वैभव जर प्राप्त झालं तर हे खरोखर दैवी पुरुष नाही आहेत किंवा अवतारी पुरुष नाही आहेत, ते प्रत्यक्ष परमेश्वर आहेत, असा त्यांचा एक मनाचा दृढ निश्चय झाला आणि ते परत मोठ्या परमानंदामध्ये परत केरला आले, आपल्या जागीचा ताबा घेतला आणि सर्व. आणि तेव्हापासून नानासाहेब म्हणायचं की हे जे वैभव आहे हे माझं वैभव नाही आहे, हे स्वामींचं वैभव आहे म्हणायचे. आणि हे जातिवंत ब्राह्मण जे होते, वेदी ब्राह्मण होते, तर असं स्वामींची कुठलीही आज्ञा ते पाळायचे, महाराजांचं एक शब्दही खाली पडू द्यायचे नाही. मग त्यांना त्यांच्या चित्तवृत्तीमध्ये पुन्हा फरक पडला आणि स्वभावामध्ये एवढाचा फरक पडला की त्यांना ते आता संपूर्ण संसार वगैरे अमुक तमुक हे त्यांना फुल वाटू लागलं, लोकांची सेवा करावी, आपण स्वामींच्या सानिध्यात नेहमी जावं. म्हणून त्यांनी दर 15 दिवसाला 1 महिन्यातून त्यांची अक्कलकोट वारी सुरू झाली. असं करता करता एक ते स्वामी भक्त झाले, स्वामी शिष्य झाले, स्वामी भक्त झाले.
आणि नंतर मग त्यांना पुष्कळ आपल्या आयुष्यामध्ये आपल्या अशा अनेक घटना आल्या, त्याचं निरसन त्यांनी केलं. मग पुढं त्यांना वाटलं की आपण स्वामीचे एवढे मोठे भक्त आहोत. मग ते आता मी माझ्या संपूर्ण पुस्तकामध्ये त्यांचं चरित्र, त्याच्यानंतर आमच्या परिवारातला, आमच्या खानदानमधला पूर्ण अभ्यास करून मी माझ्या ह्याच्यातून हे केलं. आता मी ज्या ठिकाणी इथं केरमध्ये राहतो त्याला आता नवीन आमचे मूळचे आम्ही जे आहेत ते मी प्रत्यक्ष नानासाहेबांचा पंतू आहे. आणि हे संपूर्ण अभ्यास मला स्वामींच्या इच्छेमुळं मला तो करायला मिळाला. मी आज जवळजवळ 42 वर्ष झालं स्वामी सेवेमध्ये आहे. आणि 2000ला मी नोकरी करत होतो. 2000ला मी रिटायरमेंट झालो आणि त्याच्यानंतर पूर्ण माझं स्वामी भक्तांची सेवा करण्यामध्ये माझापर्यंत आत्तापर्यंत संपूर्ण हे केलं. कुठल्याही प्रकारची कमतरता मला स्वामींनी पडू दिलेली नाही. माझा देखील परिवार आता मोठा आहे. मला देखील आता जवळजवळ नातू झालेले आहेत, पंतू झालेले आहेत. आणि आता सध्या माझं देखील वय 80 पूर्ण होत आलेलं आहे. तर अशा प्रकारे स्वामी सेवेमध्ये पूर्ण लागलेलो आहे. आणि स्वामींनी मग महाराजरावाला देखील वाटलं की आपण या ठिकाणी स्वामींची ध्वजा उभं करावी. त्यांची धड इच्छा होती. मग एकेकाळी मग ते अक्कलकोटला देखील असाच एक प्रकारचा दुष्काळ पडला. आणि त्या दुष्काळामध्ये अन्न पाणी वगैरे काही नव्हतं. आणि संपूर्ण लोक एका वाडीमध्ये बसले होते. 200 लोक जवळजवळ एक अंदाजा होता. त्या ठिकाणी स्वामी सेवक होते, स्वामी भक्त होते. आणि त्याच्यामध्ये संपूर्ण सांगितले की म्हणले दत्त जयंतीचा उत्सव आल्या, दत्त जयंतीचा उत्सव स्वतः स्वामी महाराज करायचे. आणि त्या उत्सवाच्या वेळेस कुठल्याही प्रकारचं धान्य वगैरे असं प्रकारचं काही नव्हतं. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की काही काळजी करू नका, की याचा माझा नाना येतोय म्हणून. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझा नाना आता म्हणजे परमेश्वराने स्वतः माझा नाना म्हटल्यानंतर त्यांना मोठा अभिमान वाटला. आणि त्यांनी इथून त्यांना एक प्रकारे की तिथं दुष्काळ पडलेला आहे, तर आपणही काहीतरी घेऊन जावं. तर हे फार मोठे श्रीमंत होते ना. तर त्यामुळे त्यांनी काय केलं की 100 गाड्या अन्नधान्य इथून लोणकडी, तूप, डाळ, दही, दूध, तूप, अमुक तमुक हा सगळा सामुग्री पूर्ण घेऊन तिथे दत्त जयंती उत्सव केला. पुढं आमच्या आजोबापर्यंत दत्त जयंतीचा उत्सव हे करत असत. महाराजांच्या नंतरही, महाराज समाधी झाल्यानंतरही आमचे आजोबा त्या ठिकाणी जाऊन तिथं दत्त जयंतीचा उत्सव करायचे. असे हे स्वामी भक्त नानासाहेब एका भक्तामध्ये श्रेष्ठ भक्त म्हणून प्रसिद्ध झाले. महाराजांनी संपूर्ण त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या. मग आता शेवटची इच्छा त्यांची अशी होती की महाराजांची ध्वजा आपल्या गावामध्ये हे करावी. त्यांनी आपल्या मुलाचा 4 मुलं होते, त्यांना 4 मुलांचा विचार घेतला की असं असं हे आपण मी स्वामी भक्त आहे, तर आपल्या गावामध्ये स्वामींचा एक मठ बांधावा अशी माझी इच्छा आहे. मुलाने देखील होकारार्थी त्यांना आणि आनंद वाटला. आणि त्यांनी ती इच्छा स्वामीपुढे बोलून दाखवावी म्हणून म्हणजे प्रयत्न केला. पण अशा एका घटनेमध्ये एक दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये पूर्ण दत्तजींचा उत्सव झाल्याच्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. आणि नंतर इतकी मरणांत अवस्था झाली की त्यांचे थोरले चिरंजीव होते रघुत्तमराव अण्णा म्हणून देसाई, ते त्यांच्या स्वामीकडे गेले आणि म्हणले की आमच्या वडिलाची प्रकृती फार आहे, संपूर्ण शरीर थंड पडलेलं आहे, आता काय करावं. नंतर त्यांनी सांगितलं की जा हे पायाचं तीर्थ घे आणि त्याच्या मुखामध्ये घाल. म्हणून रघुत्तमराव घरी आले, त्यांच्या तोंडामध्ये तीर्थ घातलं. 8 दिवसात प्रकृती थंडणी झाली आणि ते बरे झाले. त्यांना वाटलं, नानासाहेब महाराजांना वाटलं की मला आता महाराजांनी पुनर्जन्म दिला आहे, मग आता आपण त्यांना गुरुदक्षिणा द्यायला पाहिजे. मुलाला त्यांनी आज्ञा केली आपल्या की मला गुरुदक्षिणा द्यायची आहे. म्हणून त्यांनी काय केलं की सांगा तुम्ही हुकूम करा आम्हाला, आम्ही तुम्हाला देतो. मग त्यांनी 10,000 मोहरा चांदीचे, त्यावेळेस बोटके रुपये होते चांदीचे, त्या 10,000 मोहरा गोण्या भरल्या आणि महाराजांच्याकडे घेऊन गेले. आणि महाराजाला म्हणले की तुम्ही तर प्रत्यक्ष परमेश्वर आहात, लक्ष्मी तुमच्या पायाची दाशी आहे, मी तुम्हाला काय अर्पण करू, तरी पण माझी इच्छा आहे की तुम्हाला काहीतरी गुरुदक्षिणा द्यावी. महाराज हसले आणि त्याने म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही. पण त्यांनी ते गोण्या 10,000 रुपये त्यांच्यासमोर ठेवल्या. तर ते म्हणले की चल बोले उकंडे पे फेक दे मेरे को, क्या करने का है, अरे पत्थर मार ले जा के रख दे, असं त्यांनी एकदम भाष्य केलं.
हे सांकेतिक भाषा ते नेहमी वापरायचे. त्या सांकेतिक भाषेचा असा होता की हे पत्तर महालिजा केळक दे, म्हणजे महाराजांचा एक सेवक भक्त होता हरिश्चंद्र सेनी म्हणून, सोनार जातीचा. आणि त्याचं काम होतं की महाराजांच्या स्फटिक पादुका तयार करायच्या आणि त्या स्फटिक पादुका स्वामी सांगते त्यांना तो विनामूल्य द्यायच्या. अशा प्रकारच्या स्फटिक पादुका त्यांना मिळाल्या आणि तो दगड म्हणून त्यांनी नानासाहेब महाराजांना तो दिला. आणि उखंडे फेकदे म्हणजे हा आमच्या गावातला आणि घराण्यातला मोठा उखंडा होता. त्या उखंडा साफ केला आणि त्या ठिकाणी ह्या पादुकेची स्थापना झाली. पादुका साफ ज्यावेळेस उखंडा साफ केला त्यावेळेस की इथं महाराजांना नानासाहेब महाराजांना हांडा एक सापडला इथं सोन्याचा मोहराचा. मग त्यांनी सांगितलं की तुला काय, माझ्याजवळ काय आहे, सोन्याचा हांडा तुला मी साप दिलेला आहे. मग तो सोन्याचा हांडा त्यांनी तसाच ठेवून दिला. आणि महाराज सांगितलं की असं मी ज्यावेळेस पादुकेची इथं म्हणजे हे केलं त्यावेळेस मला सोन्याचा हांडा सापडला. त्यावेळेस म्हणजे 1000 ब्राह्मण जीव घाल. त्यावेळेस त्यांनी 1000 ब्राह्मण तिथं जीव घातले अक्कलकोटला. आणि ह्या माळी तर ह्या ज्या पादुका ज्या मिळालेल्या आहेत त्या पादुकेची प्रतिष्ठापना इथं झाली. त्याचं ते 1875 इसवी सनला म्हणजे शके 1797ला ह्या पादुका तयार झाल्या मिळाल्या आणि त्या वाजत गाजत या ठिकाणी आल्या आणि त्या पादुकेची स्थापना केली. तर ह्या पादुकेची स्थापना करते वेळेस त्याला म्हटलं की अक्कलकोटून कोणतरी यायला पाहिजे आमच्याबरोबर वगैरे. तर जमले. त्यावेळेसच स्वामी सूत त्यांचे पट्टशिष्य होते, त्यांचं निधन झालेलं होतं. तर त्याच्यानंतर त्यांच्या गादीवर कोण बसावं असा प्रश्न पडल्यानंतर मोरपीस म्हणून दादा महाराजांना बोलून घेतलं. 8 वर्षाचं बालक नानासाहेबांनी कोकणातून जाऊन आणलं त्याला आणि आपल्याबरोबर सांगितलं की मी अगोदर पादुकांची स्थापना यांच्या हाताने करून घेतो आणि नंतर मी त्यांना तुम्ही मुंबईला गादीवर बसवा. मग ते त्यांची आई काकूबाई म्हणून होत्या. त्या काकूबाईंनी त्यांना विरोध केला. त्यावेळेस म्हणले नाही, म्हणले तू केजला जा, मठाची स्थापना कर, नंतर तू पुन्हा मी सांगतो त्याप्रमाणे कर. म्हणून काकूबाईलाचं म्हणणं त्यांनी नाकारून स्वामींनी दादा महाराजांना आणि ब्रह्मचारी बुवांना इथं पाठवलं. मोठा उत्सव सोहळा केला आणि 8 वर्षाचं बालक असल्यामुळं बाळ लेणं जे आहे ते बाळ लेणं पूर्ण त्यांना आहेरामधून दिलं. बेगबाळी वगैरे कपडे लगते वगैरे संपूर्ण आणि मोठा सोहळा इथं पार पडला. आणि 1797ला या मठामध्ये महाराजांच्या पादुकेची स्थापना झाली. पुढं बांधकाम 10 वर्ष गेलं. 1807पर्यंत बांधकाम गेलं आणि 1807ला त्या ह्या असा ज्यावेळेस महाराजांच्यावर कृपा केली तर त्यावेळेस कृपा केल्याच्या अगोदर त्यांनी जी परीक्षा बघायची म्हणून त्यांनी आपल्या पायातला जोडा गोटा आणि हातातला दंड त्यांना भिरकावून मारला. तो सगळा प्रासादिक वस्तू या मठामध्ये आहेत. त्या प्रासादिक वस्तू आम्ही व्यवस्थित जतन करून ठेवलेल्या आहेत. आणि ह्या पादुका मग पूर्ण मठ तयार झाल्याच्या नंतर पहिला प्रगट दिन उत्सव साजरा केला. कारण महाराजांच्या हयातीचं मठ आहे. 1797ला स्थापना झाली. महाराजांचं निर्याण हे 18ला झालं. समाधीस्थ झाले महाराज 3 वर्ष अगोदर आणि पुढं 7 वर्ष बांधकाम केल्याच्यानंतर पूर्ण हा मठाचा बांधकामाचा जो कार्यकाळ आहे तो 10 वर्षाचा झाला. त्याच्यानंतर हा पूर्ण मठ झाला आणि पहिला प्रगट दिन तिथं साजरा केला. तर आता हा 149वा प्रगट दिन उद्यापासून सुरुवात होत आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा 149वा आमचा प्रगट दिन आहे. आणि पुढच्या वर्षी 150 वर्षाचा काळ लोटला गेला आणि ह्या मठाला 150 वर्ष पूर्ण झाले. आणि महाराजांचा हयातीतला मोठा असल्यामुळं आम्ही इथं प्रगट दिन मोठा साजरा करतो. पुण्यतिथी वगैरेला आम्ही अन्नदान वगैरे करतो. तर अशा प्रकारचं आहे. आणि शेवटी मठ बांधल्याच्या नंतर माझ्या आयुष्यातला हा सर्वात मोठा परमोच्च आनंद आहे. आता मला कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही असं समजून त्यांना एक त्यांच्या वृत्तीमध्ये बदल झाला. आणि आताही मला ह्याच्यातून निघून जायचं, प्रपंच करायचं नाही असं त्यांनी म्हणजे गृहीत धरलं. आणि पुढं ते नरसोबाच्या वाडीला गेले आणि नरसोबाच्या वाडीला घेऊन त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. चिदानंद या नावाने संन्यास दीक्षा घेतली. ते इथं आल्याच्यानंतर आपले 4 मुलं, 4 मुलाची जे काही त्यांचे पूर्ण परिवारातले जे काही पूर्ण
संपत्ती होती, जडजवाई, त्यांच्या स्थावर मालमत्ता वगैरे अशा संपूर्ण वाटण्या केल्या आणि सर्व मुलाला दिल्या. तर ते हे एवढे श्रीमंत होते की त्यांची खाजगीतली म्हणजे इनाम जमीन सोडून, जहागिरीची जमीन सोडून त्यांना खाजगीतली 10,000 एकर जमीन होती. तर प्रत्येक मुलाला 2,500 एकर जमीन, 2-2 मन सोनं, 3200 भात चांदी आणि 2-2 लाख रुपये असा ऐवज त्यांना दिला. आणि घर वाडे वगैरे हे संपूर्ण वाटून दिले आणि खांद्यावर पंचा टाकला. आणि आता तुमचा माझा काही संबंध नाही, फक्त माझा स्वामीराव आणि मी हे दोघं जण इथं आहे. आणि त्यांनी संपूर्ण या संपत्तीचा त्याग करून अक्कलकोटला गेले. अक्कलकोटला गेल्यानंतर त्यांनी तिथं फक्त 5 घरची भिक्षा मागायची कोरडी आणि स्वामी स्वामी करत आपला उर्वरित 10 वर्षाचा काळ तिथं पूर्ण व्यतीत केला. मग यांची 4 मुलं तिथं जायचे, दत्तजींचा उत्सव वगैरे करायचे. अशाच एका दत्तजींच्या उत्सवाला त्यांची प्रकृती बिघडली आणि आता म्हणले माझा स्वामी नाही, म्हणले आता मलाही राहायचं नाही आहे, म्हणून देहविसर्जन करून त्यांनी आपला प्राण दिला. पण शेवटच्या क्षणामध्ये ते सांगितलं, संपूर्ण जे सेवेकरी इथं होते, कृष्णाप्पा वगैरे ज्यांचे जे सेवेकरी होते त्यांना बोलून सांगितलं, 4 मुलाला बोलून सांगितलं की मी स्वामींचा एक निष्ठावंत भक्त आहे. तर माझी सगळ्या इच्छा महाराजांनी पूर्ण केलेल्या आहे. तर माझी शेवटची इच्छा आहे की माझे मरणोत्तर माझी समाधी महाराजांच्या समाधीच्या बाजूला बांधावी, अशी माझी इच्छा आहे. आणि त्यांनी प्राण सोडला. मग सकाळी प्राण सोडला 5 वाजता. मग तिथं सगळे लोक म्हणले की यांची समाधी आम्ही काही इथं होऊ देणार नाही. काही गावातल्या लोकांनी विरोध केला. पण त्यावेळेस शहाजीराजे भोसले नंबर 4-3 हे त्या ठिकाणचे संस्थानचे राजे होते. त्यांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं त्यांनी, अरे तुझ्या एवढी मालमत्ता तू सोडून मला इथं 10 वर्ष त्यांनी भिक्षा मागून काढली. सर्व इच्छा त्यांच्या मी पूर्ण केलेल्या आहेत आणि शेवटची इच्छा आहे तर त्याची तू पूर्ण कर, जा आणि माझ्या शेजारी दे दे. महाराजांची एक गाय होती, त्या गायीची समाधी महाराजांनी त्या ठिकाणी केली होती आणि महाराजांच्या समाधीसमोर महाराजांच्या हयातीच त्यांनी करून घेतलेला होता. त्या समाधी मठाच्या बाजूलाच गायीची समाधी आहे, त्याच्या बाजूला नानासाहेबांची समाधी आहे, ती महारुद्रांची समाधी आहे. आणि ती समाधीची जागा ते केली. म्हणजे ही गुरु शिष्याची जी परंपरा आहे ते मरणोत्तर ही चिरंतन राहिली. असे हे नानासाहेब सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ होते. आजही आपण त्यांची समाधी त्या ठिकाणी पाहू शकता. गाईच्या समाधीच्या वेळेस त्या ठिकाणीच हा नानासाहेबांचा देह विसर्जित झाला आणि तिथं समाधी त्यांच्या मुलांनी बांधली. अशा प्रकारचं हे स्वामी सुदानीच्या संप्रदायाचं मठ या ठिकाणी झालं आहे. या मठाला आज 150 वर्ष पूर्ण होत आहे, पुढच्या वर्षी 2025ला. आणि तेव्हापासूनची परंपरा आमच्या आजपर्यंतच्या 5व्या-6व्या पिढीपर्यंत आम्ही करत आहोत. आमच्या देखील पुढं 3-3 पिढ्या अजून झालेल्या आहेत. अशी परंपरा नेहमीच करावी आणि स्वामींच्या पाठीशी असंच आम्हाला पाठीशी स्वामी राहावं, हीच स्वामीचरणी प्रार्थना करून माझं छोटंसं व्हिडिओ शूटिंग मी संपवतो. धन्यवाद. Swami